अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता घडे पुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर श्री पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. श्रीरामचंद्राय नमः. सुग्रीवे विनविला रघुवीर, सैन्य सेनानी सेनाधर. सैन्य युद्धपाळ महावीर, नमस्कार करू पाती. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, कालच्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा झालेली आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींना सुग्रीवानं नमस्कार केला. सर्व वानर राम कार्यासाठी येत आहेत अशा पद्धतीमध्ये निरोप दिलेला आहे आणि वानरांच्या टोळ्याचे टोळ्या प्रभू रामचंद्रजींना नमस्कार करू पाहतायत असं सांगतात. स्वामी समवेत सौमित्रा, पावया वानरांचा संभार. ऐकून सुग्रीवाचे उत्तर झाला सादर श्रीराम. सुग्रीवाने सांगितलं, भगवंता राम कार्यासाठी समुद्राची खडे थोडे एवढी वानर आलेली आहे, येणार आहे. भगवंताला ती पाहण्याचा आनंद आहे लक्ष्मणा सहित. माझे कटकी 10 सहस्र, सेना नायक सेनाधर. एक एकातळी कोटा कोटी वीरा, अति दुर्धर रणयोधे. राजा सुग्रीवानं सांगितलं, रामा, माझ्या एका सेना नायकच 10,000 आहे आणि एका सेना नायकाच्या सैन्य तुकडीत एक कोटी वानर. विचार करा, अख्ख्या भारताचं सैन्य 13 लाखच आहे. अख्ख्या भारताचं तिन्ही दलाचं मिळून सैन्य 13 लाखच आहे फक्त. परंतु वानर म्हणू लागले 10,000 सेनानायक आणि एका सेना नायकाच्या हाताखाली एक कोटी सैन्य आहे असं सांगतात. उदयास्तगिरी पर्यंत वानर आले समस्त. नंदनवनीचे वीर विख्यात आले त्वरित राम कार्या. उदय अस्तगिरी पासून नंदनवनापासूनची सर्व वानर आज राम कार्यासाठी आलेले आहेत असं सांगतात. सप्तारण्य सप्त समुद्र, नंदी स्रोत वने उखर. इथून या वानर वीर आले सत्वर राम कार्या. सप्तारण्य, सप्त समुद्र, नदी, स्त्रोत्र, उखर, वने, प्रत्येक जिथं वानर राहतात, ज्या शेतात राहतात, सगळीकडची वानर आज राम कार्यासाठी प्रभू एकवटले आहेत असं सुग्रीव सांगतो. मेरू मंदाराने विज्ञाद्री, व्यंकटाद्री आणि सह्याद्री. तेथून यावा केला वानरी निजनगरी राम कार्या. मेरू, मंदार, विद्याद्री, सह्याद्री या सर्व ठिकाणचे व्यंकटाद्री नावाच्या अनेक ठिकाणापासून वानर राम कार्यासाठी आलेले आहेत. हिमाचळ, बुद्धचाळ, गंधा, मादन आणि श्रीशैल पर्वती वानर सकळ आले तात्काळ राम कार्या. मंदराचळ पर्वतावरून हिमाचळ, अर्बुदाचळ, श्रीशैलम, गंधमादन अशा नाना प्रकारच्या ठिकाणावरून वानर राम कार्यासाठी आलेले आहेत. घेऊन या पुलाला भार, प्रतक करू येती नमस्कार. स्वामीने पावे सादर वानर वीर रणयोद्धे. रणयोद्धे असणारी वानर आपापलं सैन्य घेऊन पृथक या शब्दाचा अर्थ होतो टप्प्याटप्प्यानं. पृथक म्हणजे एक तुकडी नायक त्या ठिकाणी येऊन भगवंताला वंदन करतायत असं सांगतात.
शतबळी नामा वानर सेना दशकोटी सहस्र घेऊन या वानर बार केला नमस्कार श्रीरामा. शतबळी नावाचा वानर महाराज सेना दशकोटी सहस्त्र 1 कोटी आणि वरी 1000 एवढं सैन्य घेऊन प्रभू रामचंद्रजींना नमस्कार करू लागला असं सांगतात. हनुमंताचा पिता सावत्र केसरी नामा महावीर सेना कोट्यानुकोटी वानर केला नमस्कार श्रीरामा. केशरी वानर जो हनुमंताचा पिता म्हटलं जातं त्यानं सुद्धा कोट्यावधी सैन्य घेऊन भगवंताला नमस्कार केलेला. वानराचे जाती अवताता केसरी अंजनीचा निज भरता तो हनुमंता क्षेत्र जपिता केले ग्रंथार्था सत्यत्व. वानर जातीमध्ये असलेला केशरी हा अंजनीचा पती आहे म्हणून त्याला क्षेत्रज पिता म्हणतात. क्षेत्रज म्हणजे शरीरान पिता आणि वायूला औरस पुत्र म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे वायू देवतेच्या संचारामुळे त्या ठिकाणी हनुमंताची उत्पत्ती झालेली आहे म्हणून वायुपुत्र म्हणतात. आणि लहानाचं मोठं ज्यांनी केलं ते केशरी क्षेत्रज पिता आहेत. अशा प्रकारे ग्रंथाचं सत्यत्व प्रगटीकरण आणि प्रत्येकाला 5 पिता शास्त्र सांगतं बरं का. किती बाप? 5. परंतु त्याचं विश्लेषण या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. हनुमंताच्या वडिलांचं वर्णन करतायत. हनुमंत वायूचा वीर्य जपू सुता केसरी क्षेत्रत्वे पितू तोही बापाचा हनुमंतू सत्यग्रंथू वाल्मिकी. हनुमंत हा वायूचा मुलगा आणि केशरीचा मुलगा अशा प्रकारे 2 वडिलांचा हनुमान असा ग्रंथाचा सत्यत्व आहे. लक्षात घ्या, वानर जातीमधून हनुमानजी जन्माला आलेले आहेत कारण केशरी वानर आहे आणि वायू देवतेच्या प्रसादाने हनुमानजी जन्माला आलेले आहेत म्हणून हनुमानजी वायुसुत आहेत. अशा प्रकारचं ग्रंथाचं सत्यत्व समाजापर्यंत संत एकनाथ महाराज पोहोचवतात. नळ विरुद्ध दीप्ता बालसूर्या समारक्त वानर सेना युता युत वेगेशी रघुनाथ वंदिला. नळवीर असेल बाल सूर्यासारखे लालबुंद वानर महाराज आयुत सैन्य घेऊन प्रभूला नमस्कार करतायत. गोळांगुळा संख्यात कोट्यानुकोटी लक्षानुलक्ष घेऊन आला गवाक्ष श्रीराम सम्मुख वंदिला. कोट्यानुकोटी लाखो वानरांना घेऊन तो त्या ठिकाणी गवाक्ष आलेला आहे महाराज आणि रामचंद्र प्रभूंना वंदन केलं. असंच असतं. दिंडी मालक जातून पंढरपुरात वर्णन करतो, मी 1000 आणले, मी 500 माणसं आणले, मी 200 आणले. हा मोठेपणा आहे. हा असला पाहिजे. सर्वांच्या सांभाळून सर्वांच्या भक्तिरस वाढवून राम कार्यासाठी समाजाला घेऊन जाणं हे वानराचं लक्षण आहे आणि ती वानर प्रभूला नमस्कार करतात. अभ्रवर्णाती दुर्धर धूम्र नामा महावीर घेऊन सेना शत सहस्र केला नमस्कार श्रीरामा. अभ्र रंगाचा ध्रुम वानर आहे त्यानं त्या ठिकाणी शतसहस्त्र म्हणजे 1,00,000 वानर त्या ठिकाणी, शत म्हणजे 100, सहस्त्र म्हणजे 1000, 1,00,000 वानर घेऊन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना नमस्कार केले. परास वानर दुर्धर परतोपो महावीर दशकोटी सपरिवार केला नमस्कार श्रीरामा. पनस नावाचा दुर्धर वानर आहे महाराज. 10 कोटी वानर आकडे लक्षात ठेवा. आपल्या इथं गावोगाव रामायणाला 10 माणसंही न झालीत. ज्याचा त्याचा पुरुषार्थ आहे समाज परमार्थाला बसवणं महाराज. 10 कोटी वानर घेऊन राम कार्यात येऊ लागले असं सांगताय.
महेंद्र द्विद्वा दोन्ही वीर एका सप्तकोटी परिवार एका अष्टकोटी वानर केला नमस्कार श्रीरामा. महेंद्र नावाचा वानर आहे, द्विविध नावाचा वानर आहे, एकाकडे 7 कोटी वानर आहेत, एका कोटी 8 कोटी वानर आहेत. दोघही भगवंताला नमस्कार करतात. वीर वानर गंधमादन 60 कोटी वानर सैन्य घेऊन आला आपण केले नमन श्रीरामा. गंधमादन नावाच्या वानरानं 60 कोटी वानर आणले आणि भगवंताला नमस्कार केला असं सांगताय. तार तेजाचा घडीला की चंद्रबिंबाचा ओतिला तेजा तारणवार शोभला श्रीरामे देखिला तेजस्वी. तार नावाचा वानर जणू काही तेजानच ओतून बनवलेला आहे की काय, अशा तेजस्वी ताराकडे भगवंताची नजर पडली. ऐसा तार महावीरा सवे शतकोटी वानर भार घेऊन आला सत्वर केला नमस्कार श्रीरामा. अशा तारानं प्रभू रामचंद्रांना वंदन केलं आणि 100 कोटी वानरांसह वंदन केलं असं सांगतात. गाळोणी वेवमेची निळिमा ओतिली नळाची प्रतिमा सुनीळ शोभा प्लवंगमा झोका श्रीरामा पडियता. निळ नावाचा वानर जणू काही निळ ओतूनच बनविला आभाळाची असा निळ्या रंगाचा होता. रामचंद्र प्रभूंना आवडणार आहे. सेतू बांधाची अनुरती याचे निहाते शिळा तरती हे जाणून श्री रघुपती कर्याती प्रीती नळासी. राम सेतू बांधत असताना नळाचं काम आहे महाराज, म्हणून रामचंद्र प्रभू त्याच्यावर अतिशय प्रेम करतात, त्याच्या हाताने दगड तरतात असं म्हणतात. नावे नीळ वर्णे नीळ कास घातली सुनीळ शतसहस्र कोटी जळ घेऊन तात्काळ तो आला. शतसहस्र कोटी एवढा वानर घेऊन नीळ आला असं सांगतात. सुग्रीव दळाचा दळपती नीळ दुर्धर प्राप्त शक्ती तिने ओणी विनित व्रती श्री रघुपती वंदिला. सर्वात जास्त सैन्य निळाकडे महाराज, सर्व सेनापती कोण आहे? नीळ आहे, सगळ्यांचा मालक नीळ आहे आणि त्याने येऊन रामचंद्र प्रभूंना वंदन केलं असं सांगू लागलं. दधी मुख दुरादर्श दोन्ही 11 कोटी सैना घेऊनी शिला माते व अभिवंदोनी कर जोडोनी राहिले. दधीमुख आणि दुरादर्श नावाच्या वानरांनी 11 कोटी सैन्य आणलं आणि प्रभू रामचंद्रजींना वंदन केलं. तरु तरळ कुमुद कुमुग्धाक्ष गज शरभ गवय गावाक्ष महानु इत्यादी प्रमुख युतप असंख्य पाहू श्रीरामा. तरु तरळ कुमुद कुमुदाक्ष गज शरभ गवय गवाक्ष महाणू अनेक वानर आहेत महाराज. टप्पेचे टप्पे घेऊन येऊ लागले, प्रभूंना वंदन करून राम कार्याचा भाग बनताय. तारेचा पिता वाळीचा श्वशुरू श्वशुर सुसेन वज्राज वानर 10 युते वानर भार केला नमस्कार श्रीरामा. तारेचा बाप असणारा आणि सुशन सर्वांचा डॉक्टर असणारा, वाळीचा सासरा असणारा 10 आयुध त्या ठिकाणी वानर आणले आणि भगवंताला नमस्कार करून सेवेत दाखल झाला. जांबवंतांच्या ज्येष्ठ बंधू नामे ध्रुमपै आगादू रीस सैन्यासी सन्नद्धू आला साधू राम कार्या. ध्रुम नावाचा त्या ठिकाणी अश्वल आहे.
जांबुवंताचा भाऊ आहे, राम कार्य साधण्यासाठी अनेक अस्वल घेऊन आला. जांबवंत वरी प्रबळ 72 कोटी रिस सबळ घेऊन या निज दळाला तात्काळ निज गजरे. 72 कोटी अस्वल घेऊन जांबुवंत आला महाराज. राम कार्य करण्यासाठी सगळेच आले. जांबवंत आपण नित्य करिता राम स्मरण तेची अस्वलांसी गुणगुण अनुदीन अहर्निशी. जांबुवंत आणि अस्वल सारखी रामनामाची गुणगुण 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 करतात. आता हे अस्वल गुणगुण जे करतं का नाही ते रामनाम म्हणतं असं सांगतं. रामनामाची गुणगुण तेने कोण दिले त्रिभुवन मही जीवन पावन नामे गगन कोंदले. मही जीवन गगन स्थिती जल पावक गगन समीरा सगळीकडे भगवंताचं नामस्मरण आहे महाराज. प्रत्येक जण गुणगुण कुणकुण सगळं काही करतायत ते भगवंताच्या नामाची एकनिष्ठता आहे असं सांगतात. देखोनिया जामवंत वीरा श्रीराम सौमित्रा लाद थोर श्री रामचंद्र पुरसे विचार निज विजया. निज विजयाचा विचार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सुग्रीवाला विचारू लागलेला आहे. नामापासी नित्य कीर्ती नामापासी नित्य शांती नामापासी विजय वृत्ती भव निर्मुक्ती राम नामे. नाथ महाराज सांगतायत नामापाशी नित्य कीर्ती. ज्याच्या जवळ नाम आहे का रामाचं त्याची कीर्ती असते महाराज. सतत त्याचीच कीर्ती असते. तो शांत असतो कारण शांती ही वेदाचं सार आहे. ऐका नामापाशी विजय मूर्ती. विजय रामाच्या नामाजवळ आहे आणि भवनिर्मुक्ती रामनामे. हा भवसमुद्र तरुण जाण्याची ताकद रामनामामध्ये आहे. ही सर्व नामाची ख्याती आहे असं संत एकनाथ महाराज सांगतात. ऐसे दानोणी श्री रघुनाथ आप्तमानी जामवंत त्यासी करुणी ते कांत निज विजयार्थ साधावया. जांबवंताजवळ नाम आहे. नामापाशी यश कीर्ती कल्याण आहे. हे रामानं जाणलं. नामोधारक असणाऱ्या जांबवंताला जवळ बोलून गुज करतायत. ऐसे वानराचे भार श्रीरामे देखिले अपार तो झाला ती गजर तुर्या पार लागली. असा नामाचा गजर वानरांचा भार बघितला. सगळीकडे मंगल तुरे वाद्य वाजू लागले. रामचंद्र प्रभू पाहताय. निशाने त्राईटली लवलाई डोल टिमक्या बुरंगी पायी गिडबिडी ती ठाईच्या ठाई विराणी पायी वाजते. सगळीकडे त्या ठिकाणी वाद्य वाजू लागले, ढोल वाजू लागले, ढिमक्या वाजू लागल्या. सगळं दनादन वाजतंय. काळा निरण काळा शंकत्रा इटला भुगोळा महागजर भेरीच्या झाला अंगद झाला युवराजा. अंगद राजा युवराज कहाळा चिन कहाळा युद्ध कहाळा नाना प्रकारचे वाद्य वानर वाजवत आहेत. तडक फुटले कसरे ओढणे भिंडी माळाचे पागोरे खाई खाईली रणतुरे भुभुकारे गिरी गरजे. नाना प्रकारचे वाद्य वाजू लागले. आता खाकाही रेन तडक फुटेन यक्षरेन काय काय वाजू लागले तेलीच माहिती आपल्याला. काय आपल्याला फक्त हलकी माहिती आहे सध्या. डॉल्बी होती ती बंद केली सरकारने यावर्षी. असो दनादन वाद्य वाजू लागले. मोठमोठ्यानं भगवंताच्या नामाच्या गर्जना करतायत. पद्म पद्म जाना शंख शब्दे असंख्य गणना अंगदाची वानर सेना अंगवण दाटुगी. पद्म महापद्म शंख अशा असंख्य संख्यांची गणना करता येणार नाही एवढं अंगदाचं सैन्य आहे जे बलवान आहे असं सांगतात. वृक्षावरून मिळाले
सुनामा सुमना श्वेत पीत घेत कवानर सैना शाल ताल वृक्ष कर्कर्द निळी पाना ध्वजा संपूर्णा शोभती. नाना प्रकारची वानर आहेत. श्वेत पीत केतक नाना प्रकारच्या रंगाची वानर आहेत. चाल ताल वनवर कर्दळीच्या झाडावर टणकून उड्या मारल्या की झाड तुटू पडू लागले, मोडू मोडू पडतायत, अशा प्रकारे सांगितलं. किंशुक फुलले आरक्ता अगस्ती वृक्षी सुमणे श्वेत कांचन फुलले श्वेत पीत तिने सैन्यात अतिशोभा. वसंतामध्ये पळसाच्या पान दिसावे महाराज, फुलं लाल बुंद, तशा प्रकारची काही वानर लाल आहेत, काही पिवळे आहेत, काही वेगवेगळ्या रंगाची वानर दिसू लागली. ऐसा निज सेना संभार त्या माझे अंग राजकुमार युवराज मनोहर श्वेत छत्र रत्नांक. अशा वानरांमध्ये सुंदर असणारा राजकुमार युवराज आहे. पांढऱ्या रंगाचं छत्र त्याच्यावरती धरले. कनकदंड युग्माची हरी आरुडला रथावरी ध्वजी मुक्त फळे झाला रे जय जयकारी चालिला. कनक मुक्ता फळाच्या झालरी होत्या. रथावर बसलेला अंगद आहे. सगळीकडे त्याचा जय जयकार आहे. हैकार थैकार जयकार तळपत चमक चमकत चमत्कार वृक्षी झेली अपार देती वानर किराणे. हैकार थैकार वानर टणकून इकडून तिकडे उडी मारले, तिकडून इकडे उडी मारले, टणकून उलट्या उड्या मारायच्या, सुलट्या उड्या मारायच्या, अशा प्रकारचे प्रकार करतायत. वानर वीराती सावा शालतात शालताल शिळायुध महावीर पैउन्नत सन्नद्ध दळभारा. सन्नद्ध बद्ध दळभार केलेला आहे. वानर सावध आहेत महाराज. हातामध्ये दगड दोंडे घेऊन कधी रावण येऊ द्या त्याला मारायचं, अशा प्रकारच्या विचारणा करतात. रथ लोटिले गडगडाट वानर सेनेचा पैथाट वीर चालिले उद्धट कडकडाट सैन्याचा कडकडाट उद्धट अशा प्रकारचे वीर जाऊ लागलेले आहेत. गर्जना करतायत. एकामाग एक टोळी माग टोळी चालतायत. वाजंत्राचा नाद गंभीर वानरी केला भुबुकार दुर्धर सेनानी संभार अंगद वीर पै आला. अंगद वीर अशा थाटात येऊ लागला. मोठमोठ्या गर्जना आहेत. वाद्य वाजू लागलेले. साधा आमदार आला तर हलकी लावून वाजवीत आणतात. हा वानरांचा युवराज आहे. त्याचा थाट सर्व एवढ्या रंगाची, एवढ्या कलरची, एवढ्या चित्र विचित्र पद्धतीचे वानर, एवढा शृंगार आणि एवढी वाद्य वाजतायत, असं सांगू लागलं. वाणी बळे सबळ बाळ अंगदाला समदळ वीर पुरुषार्थी प्रबळ दुर्धर मेळ युद्धाचा. वाली समान बापासारखा बलवान असणारा अंगद आहे आणि सर्व सामर्थ्यानिशी राम कार्य करण्यासाठी आलेला आहे. देखोणी अंगदाचा यावा सुख झाले श्री राघवा सुख सुग्रीवाच्या जीवा सुख सर्वा सुरा. अंगदाचं येणं, थाटातलं येणं बघितलं रामचंद्र प्रभूंनी पाहिलं. प्रभूंना आनंद वाटला. सर्वांना आनंदच वाटतोय. अंगदे सोडून या रथा श्रीरामचरणी ठेविला माता. श्री रघुनाथही उल्हासता होया लिंगिता अंगदासी. असा थाटामध्ये रथावर बसून आलेला अंगद आहे महाराज. पण राम बघितले की रथ सोडला आणि पायावर पडला. रामचंद्र प्रभूंना आनंद वाटला. पायावर आलेल्या अंगदाला कडकडून प्रभू मिठी देत आहेत. चुंबोनी अंगदाचे वदान श्रीरामे दिले आलिंगन तेने त्यासी समाधान सुख संपन्न श्रीरामे. रामानं जवळ घेतलं महाराज. लेकरासारखं चुंबन केलं.
आणि राम जवळ घेतायत याचा आनंदी आनंद अंगदाला वाटतोय. केले सुग्रीवासी नमन सुग्रीवे दिदले आलिंगन अंगदे सुग्रीवास समाधान सुख संपन्न श्रीरामे. अंगदानं सुग्रीवालाही आलिंगन दिले. सुग्रीवाला आनंद वाटला, अंगदाला आनंद वाटला, रामाला आनंद वाटला. सगळ्यांनाच काय वाटतोय? आनंद वाटतोय. कोणामुळं? श्रीरामे. ज्याचं ज्याचं रामावर प्रेम आहे तो तो आनंदी आहे, त्याला त्याला आनंद वाटतो, तो तो आनंदाचा अधिकारी आहे. कारण आनंदाचा कंद रामचंद्र प्रभू आहे. सुग्रीवे करविले वाळी गाता द्वेष नाटवे अंगदाचे चित्ता श्रीरामे उदरिला माझा पिता त्याचे मुख्य करता सुग्रीव. दृष्टी लक्षात घ्या महाराज. सामान्य दृष्टी असती तर अंगदाला वाटलं असतं माझ्या चुलत्यानं माझ्या बापाचा काटा काढलाय आणि रामानं मारलंय. पण अंगदाच्या दृष्टीत काय? सुग्रीवामुळं माझ्या बापाला मारण्यास राम आला आणि रामामुळं माझ्या बापाचा उद्धार झाला. ज्यावेळेस पारलौकिक दृष्टी असते, ज्यावेळेस सत्यदृष्टी आणि प्रभू रामचंद्रजींच्या चरणावर चित्त असतं, त्यावेळेस विकल्प येत नाही. आणि विकल्प नसला की आनंदाला कोणी अडवू शकत नाही असं सांगतात. वाळी जन्मशतांच्या कोडी सुग्रीवे तोडविली ते बुडी श्रीराम सुखाची निज गुडी उभविली रोकडी वाळीने. अंग त्या ठिकाणी म्हणू लागला माझ्या बापाच्या हजारो जन्माचं कोड फेडलं आणि माझ्या बापाला पूर्ण परिपूर्ण सुखी केलं. कोण केलं? त्या ठिकाणी रामानं केलं, सुग्रीवामुळे झालं असं वाटतंय. आम्ही पावलो श्री रघुनाथा सुग्रीव धर्म तत्वता पित्या होणे अधिक चुलता मा समजता उद्धरिले. बापापेक्षा मोठा माझा चुलता आहे म्हणला, कारण बापाचाही उद्धार केला ना आम्हालाही भजनाला लावलं म्हणलं. भजनाला नसतं तर अवघड आहे. जी लेकराला भजनाला येत नाही त्याची किती अवघड आहे महाराज. चांगले इस्त्रीचे कपडे घालून फिरायचे लेकर, नालीत पडते, तोंडावर माश्या गुंगत्यात, 15-15 दिवस आंघोळ्या करीत नाही. बापाला भीती, माईला भीती, बायकोला भीती, लेकराला भीती, किती अवघड. संतांच्या संगतीत न आल्याचे परिणाम. आज आम्ही वानर उन्मत्त महाराज दारू पिऊन पडणारे. वानर म्हणजे काय? शिंदी पेतीत वरी जाऊन. वानर काही साधी जात आहे का? विचित्र वानर. पण आज आम्ही राम भक्तीत आलो, सुग्रीवानं माझ्यावर कृपा केली अशा प्रकारे अंगदाला वाटलं. ज्याचे पाविले परमार्था तोची माझा सखा पिता सुग्रीवाहुनी परता का सर्वता मज नाही. शास्त्र सांगतं बाप कुणाला म्हणावं? जो परमार्थाला लावतो तो खरा बाप. नाही तर काही बाप महाराज पोराला म्हणते तंबाखू आण, चुटा आण, बरोबर, गांजेची पुडी आणून दे, दारूची बाटली आणून दे. त्याला बाप म्हणण्यात अर्थ नाही. माय बापानो, बाप कोण? जो राम भक्तीला लावतो तो बाप. म्हणून मोतीराम महाराजांची आपण 61वी पुण्यतिथी साजरी करतोय. का? ते बाप आहेत. शास्त्रानुसार ते बाप आहेत. त्यांनी आपलं चांगलं केलंय, त्यांनी आपलं कल्याण केलंय माय बापांनो. आणि जे कल्याण करतात तो खरा बाप आहे असं अंगद म्हणू लागला. सुग्रीवे वंश उदरिला सुग्रीव वानर सुखा उतरला पुढती सुग्रीवाच्या चरणा लागला अंगदा झाला वंदिता. अंगद झाला वंदिता. पुन्हा पुन्हा सुग्रीवाच्या पडू लागला, पुन्हा पुन्हा वंदन करू लागला, पुन्हा पुन्हा नमस्कार करतोय असं सांगतो. ऐकोणी अंगदाचे वचन सुग्रीवासी आले रुदन अंगद वंशासी सुख निदान. मी सुख संपन्न अंगदे. सुग्रीवानं अंगदाचं बोलणं ऐकलं. तूच खरा बाप आहेस म्हणलेलं. तू माझ्याही बापाचा उद्धार केलास, मलाही भजनाला लावलास, सर्व वानरांना भजनाला लावलास. सुग्रीवाला आनंद वाटला. सुग्रीव म्हणला खास कुळात जन्मलंय म्हणला आपल्या. महाराज कुळात लेकरू चांगलं जन्मावं. माणसाला अशी छाती फुगवून म्हणा वाटतं माझा आहे. नाही तर काय सांगावं. किनगाव मध्ये परवा दिवशी एक पोरगा कपडे काढून फेकू लागलं.
लांबून जावं लागते. म्हणलं कुणाचं आहे बघायला गेलो तर आमचंच निघालं. नावच सांगायचं नाही. काय आणि ते पुन्हा म्हणाले महाराज जय श्रीराम. म्हणजे अवघड. हे बघा वाघांनो, चांगलं जगा, चांगलं राहा, नाही तर काय खरंय हो. 22 वर्षाचं पोरग जर नालीत पडू लागलं, कपडे बाजारात पाडू लागलं, वाईट वाटतं. राम भक्तीला जो लावतो तो पिता आहे असं अंगद बोलू लागला. आनंद सुग्रीवाला वाटला. ऐसे सुग्रीव बोलो अंगदासी दिदले आलिंगन सभेद द्वेष गेला विरोण सुख संपन्न श्रीरामे. अंगदाला कडकडून मिठी मारलीस त्या ठिकाणी कोणा? सुग्रीवाला. भेद गेला बरं का. कोणामुळं? श्रीरामामुळं भेद गेला. आजही सांगतो तुम्हाला, दुऱ्याबद्दल भांडणं झाली तर माणसं 3-3, 4-4 पिढ्या जातात एकमेका. ते माझा वैरी, ते माझा वैरी. आणि कसलाही वैरी असू द्या बरं, तो जर रामायण सांगू लागला, महाराज कीर्तनकार असला, गपचूप माणूस पाया पडते की नाही? अहो, राम भक्ती ही जगातलं सर्वांचं शत्रुत्व संपवून मित्रत्व प्रदान करते. वाघ आणि कोला, वाघ आणि हरण, वाघ आणि गाय एका रांगत बसवण्याची ताकद असेल तर ते रामभक्तीत आहे. मंगूस आणि साप, उंदीर आणि मांजर एका ताटात बसतील जर चित्तात राम असेल तर हे रामभक्तीचं सामर्थ्य. देखोणी अंगदाचा दळभारू नळ निळादी प्रंदारू वानरू अवघी केला जय जयकारू श्रीरामचंद्र वंदिला. सर्वांनीच मोठ्यानं गर्जना केली. महाराज प्रभू रामचंद्र भगवान की जय जय नमस्कार करताय. एक फळ ठेविती श्रीरामा पुढे वानर घेऊनी तेवढे समुख बसून रामा पुढे खाती निवाडे विठ्ठल भीती. वानरच वानर महाराज ओढू लागले. हे झाडावर जायचं, चटकून फळ आणायचं, रामाला वाकडं दाखवायचं, खायचं. मला आता वानर आहे सारखं रामाला कसं काढता येईल मला? हे बघा, तुम्ही देवाच्या दरबारात खा, देवाच्या समोर खा, वडावडी केली तरी एवढं काही नसतं. पण कुठं या दरबारात येणं महत्वाचं आहे. प्रभू रामचंद्रजींना वानरांची नाटकं, वानरांच्या कला आनंद देऊ लागल्या असं सांगताय. वाकुल्या जाती रामा पुढे डोळे मिचकाविती लक्षणा पुढे सुग्रीवा गोल काविती रोकडे नाचे उडती किळ किळत. वानर किलकिल करू लागले महाराज, चू 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 करू लागले. बाहेरचं काहीतरी चटकून झाडावरून आणायचं, रामचंद्र प्रभूंना वाकडं दाखवायचं, लक्ष्मणा पुढे मुचुक 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 करायचं. तुम्हाला येते का म्हणायचं, चटकून खायचं. लेकर असतात बघा, असं तोंड धरतात गप्पन परत घेतात. तशा प्रकारची कला वानर सर्वांपुढे करताय. श्रीरामे आरोणी सीता रडत होता उक्सा बुक्सी होय संस्पुंदता पडे मूर्छित सीते सीते. वानर रामाच्या पुढे जायचे म्हणायचे, अरे माझी सीता हरवली, सीता हरवली. असं झाडाला मिठी मारायची, सीते 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 म्हणून रडून दाखवायचं. रामचंद्रच्या प्रभूंच्या पुढं प्रभूंचं नाटक वानर करताय. वानर चेष्टा श्री रघुनाथ देखोणी खदखदा हसत हसता सौमित्र मूर्छित चेष्टा युक्त. वानर वानर प्रभूची चेष्टा करू लागले महाराज. दनादन दगडावर आदळायचं डोकं, म्हणायचं सीते सीते भेट दे ना ग सीते. लक्ष्मण हसू लागले, रामचंद्र प्रभू खत 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 हसू लागले. लक्ष्मण मूर्छित पडले. का पडले लक्षात येते का? नाही. झाडाचा पाला खाणारे वानर भगवंतावर एवढा अधिकार गाजवताय, एवढं भाग्य आहे. केवढं मोठं भाग्य आहे माय बापा. भगवंतावर अधिकार गाजवतायत, भगवंता माझा आहे या भावनेचं प्रदर्शन करतायत. भक्त भक्ताबद्दल त्या ठिकाणी त्यांची भावना पाहून
त्यांचं ते प्रेम पाहून लक्ष्मणजी मूर्छित पडले असं सांगताय. दे कोणी वानराचे भार सुखी झाला श्री रामचंद्र, तव येऊनी पवन पुत्र केला नमस्कार श्रीरामा. सर्व वानरांचा भार बघितला, प्रभूला आनंद वाटला. तेवढ्यामध्ये बजरंग बली आले, भगवंताला नमस्कार केला. सुग्रीव सांगे निज निवाडे सकळ सैनिकीकडे, न तुके हनुमंताचे निपाडे अति बळगाडे हनुमंताचे. सर्व वानर एका बाजूला म्हणला सुग्रीव न हनुमान एकटाची एका बाजूला, तरी हनुमंताची बरोबरी येत नाही रामा, एवढा बलवान आमचा हनुमान. हनुमंताच्या बळापुढे सकळ सैन्य ते बापुढे, पुढले राहूचे जाभाडे रविया पुढे चळी कापे. सुग्रीव रामाला सांगू लागला, रामा या सगळ्या वानरांपेक्षा हनुमान बलवान आहे म्हणले. जन्मलेल्या पहिल्याच दिवशी राहू जो सूर्याला गिळा येतो त्याचं थोबड फोडले म्हणले यानं. यमाला सुद्धा रट्टी दिलेत म्हणले. रामा भयंकर बलवान हा हनुमान आहे. आई कोणी सुग्रीवाची माता श्रीराम झाला विस्मित, आतुर बळी हनुमंत श्री रघुनाम स्वय जाणे. रामचंद्र प्रभूंना आश्चर्य वाटू लागलं, हनुमान एवढा बळी आहे. खरं पाहता प्रभू सर्व जाणतात, तरी सुद्धा काय प्रश्न करतात ऐका. असता निज सुका हनुमंता तुझा साधावया कार्यार्थ, वाळीचा केला नाही घात तोरतांत मज सांगे. रामचंद्र प्रभूंनी प्रश्न विचारला, सुग्रीवा तुझ्याजवळ हनुमंतासारखा बलवान वीर असताना वाळीला मारण्याचं काम हनुमंतानं का केलं नाही, मला थोडा प्रश्नाचं उत्तर सांग असं बोलताय. ऐसे पुसता सुग्रीवासी तेथे आला अगस्ती ऋषी, दे कोणी सकळ वानरासी भेटे विशेषी श्रीरामा. असा प्रश्न रामचंद्र प्रभूंनी सुग्रीवाला केला. तोपर्यंत त्या ठिकाणी अगस्ती ऋषी आले आणि अगस्ती ऋषींनी सर्वांना जय श्रीराम केला असं सांगतात. परवा विशेषी सननासी पंपे आला अगस्ती ऋषी, दे कोणी श्रीरामासी आला उल्हासी भेटावया. पंपा सरोवराच्या ठिकाणी पर्वकाळ म्हणून अगस्तीजी स्नानासाठी आले. भगवंताला बघितलं आणि आनंद वाटला असं सांगतात. ऋषी सदैवनी सन्मान श्रीरामे केले अभिवंदन, मग बसोनी सावधान केला प्रश्न श्रीरामे. ऋषींनी नमस्कार केला, ऋषींना सन्मान दिला, ऋषींना बसवलं. रामचंद्र प्रभूंनी नमस्कार करून प्रश्न करतायत ऐका. सुग्रीव सका हनुमंत तुर्बळी वीर्यवंत, वाळीचा केला नाही घात तोरतांत मज सांगे. कथा विचारायची तर साधूला विचारावी लागेल. सांगितलं अगस्तीजींना, अगस्ती ऋषी एवढा हनुमान बलवान सुग्रीवाच्या जवळ असताना वाळी रोज मारत होताना हनुमान सोबत असून मार खाऊ देत होता, त्याचं कारण काय? वाळीला का मारलं नाही थोडं मला सांगा. हनुमंताचे जन्मकथा नारदे सांगितले संपूर्ण, हे मी सांगेना पण सावधान अवधारी. आणि अगस्तीजी रामचंद्र प्रभूंना म्हणतायत, हनुमंताच्या जन्माची कथा मला नारदांनी सांगितली आहे, ती मी तुम्हाला सांगतो. रामा लक्ष देऊन ऐका. हनुमंताचे जन्म कर्म बाळपणी अति पराक्रम, कथा रम्य मनोरम श्रोता संपूर्ण श्रीरामा. हनुमंताची कथा आहे महाराजांते, ही प्राणा पुरवती आवडती मज निरुते. भगवंताला संत कथा आवडते, भगवंताला भक्त कथा आवडते. भक्त कथेसाठी सादर श्रोता रामचंद्र प्रभू आहेत.
आणि उद्याच्या अध्यायामध्ये हनुमंताच्या जन्माची कथा आहे. त्यामुळे जेवढे जेवढे भाग्यवान आहेत ते सगळ्यांचे कान उद्याच्या कथेकडे आतुर असतील असं सांगताय. हनुमंताचे बाळ किरण ग्रासू गेला रविबिंब पूर्ण, हे कथा परम पावन एका जनार्दन विनवित. एका जनार्दन स्वामी विनंती करून सांगतायत हनुमंताची जन्मकथा अतिशय परम पावन पवित्र आहे. श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावं. रामायणीचा एक एक श्लोक वेदशास्त्राहुनी अधिक, एकले राम नाम एक होय छेदक जन्म मरणा. नाथमहाराज सांगू लागले रामायणाचा एक एक श्लोक वेदशास्त्रापेक्षा जास्त आहे, महत्वाचा आहे. रामायण वाचल्यानंतर वेगळं वेदशास्त्र पुराण वाचण्याची आवश्यकता नाहीये महाराज. रामायण हे सगळ्या वेदशास्त्राचा बाप आहे. 18 पुराणांचा आणि 4 वेदाचा बाप कोण आहे? रामायण आहे. ते रामायण वाचणं महत्वाचं आहे आणि ते रामायण वाचावं, ते रामायण ऐकावं आणि दिवसभर राम राम म्हणावं असं सांगतात. ऐसी रामायणाची कथा अगस्ती वक्ता श्रीराम श्रोता, जन्म प्रयोग हनुमंता होय सांगता ऋषीवर्य. नाथमहाराज सांगतात अशी कथा आहे मायबापांनो. उद्या जन्म हनुमंताची कथा आहे, हनुमंताच्या जन्माची कथा आहे. अगस्तीजी सांगणार आहेत, रामचंद्र प्रभू ऐकणार आहेत आणि तुम्ही सुद्धा प्रभूच्या पंक्तीत बसून सुख. राम ऐकतात रामायण, आपण ऐकलं पाहिजे. आपण ऐकलं की आपलंही कल्याण होतं मायबापांनो, ऐकलं पाहिजे असं सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे का कार्तिकिया सर्व सुग्रीव सेना श्रीराम दर्शन पुंडली कवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.